आपल्या पोराला साप खातोय हे बघून त्याला किती त्रास झाला असेल। पण आता तो काही करू शकत नव्हता, कारण या सापाला आवरणं अशक्य झालं होतं। साप एक एक करून सोम्याच्या घरातल्या प्रत्येक माणसाला खाऊ लागला आणि सोम्या बेडूक काही करू शकला नाही। हे सगळं कुठून सुरू झालं माऊली? जेव्हा भावंडांमध्ये भांडणं झाले, त्याच्यावर मार्ग न काढता त्यांनाच संपवण्याचा निर्णय आपल्या सोम्याने घेतला ना, तिथून। याच्यातून मार्ग काढण्याऐवजी एकमेकांचा जीव घेण्याचा निर्णय घेतला तिथून, आणि बदला घ्यायचा म्हणून एका तिसऱ्याच प्राण्याला आणून इथं बसवलं तिथून। माऊली, जेव्हा भाऊच भावाच्या विरोधात उभा राहतो तेव्हा महाभारत घडतं। काय बोलला होता दुर्योधन पांडवांना की सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा जमीन देणार नाही, आणि इथूनच खरा सर्वनाश सुरू झाला। माऊली, असे सोम्या बेडूक आपल्याला जागोजागी दिसतात। अहो, किती भावांना आपण जागेसाठी जमिनीसाठी भांडताना बघितले, इस्टेटीसाठी भांडताना बघितले। माऊली, आपले भाऊ बंध प्रेमाची माणसं असतात। आपण त्यांच्यावर प्रेम करायचं की त्यांच्याशीच भांडायचो? जरा विचार करा। माऊली, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, ज्यांनी आपला सांभाळ केला, ज्यांनी आपल्याला जीव लावला, त्यांच्याशी भांडू नका। उलट त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचा आदर करा आणि त्यांचा सांभाळ करा। माऊली, संत तुकोबारायांनी विठुरायाला जे मागणं मागितलंय ते मागूया आणि आजच्या कीर्तनात थांबूया। हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। न लागे मुक्ती आणि संपदा संत संगती दे सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी। न लागे मुक्ती आणि संपदा संत संगती दे सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी। रामकृष्ण रे, रामकृष्ण। इंदुताई, तुम्ही जेव्हा कीर्तनाला उभ्या राहतात ना, तेव्हा असं वाटतं ना की साक्षात व्यंकट महाराजच उभे आहेत। तुम्ही त्यांच्या शिष्य आहात हे तुम्ही सिद्ध केलं। अहो, ही सगळी गुरुकृपा आहे, ती विठुरायाची कृपा आहेच की। द्या इंदुताई, हे आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे छोटंसं मानधन। माऊली, खरं तर व्यंकू महाराजांनी मानधन घ्यायचं नाही असं शिकवलं, पण आमच्या विठूच्या वाडीच्या शाळेसाठी देणगीची गरज आहे। ही रक्कम मी देणगी म्हणून स्वीकारते। बर, घ्या। इंदुताई, आता उशीर खूप झालाय, तुमची काही हरकत नसेल तर तुमची राहण्याची व्यवस्था इथेच करू का? अहो नाही नाही, काही हरकत नाही, म्हणजे मी आता निघतच होते, शेवटची बस मिळेल ना मला?
चला येऊ मी. आम्ही येतो सोडवायला. अहो काही हरकत नाही, येते मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मायो मायो काका थांबा. विटूच्या वाडीची बस आता येईलच ना? शेवटची बस तर केव्हाच गेली. गेली? अयो मायो आता कशी जाणार मी? तुम्ही एक काम करा, तालुक्याला जावा, तिथं तुम्हाला बस भेटेल. ती किती वाजता असेल? नाही होत आहे ते काही सांगता येणार नाही. मायो मायो लयच उशीर झाला. हुकुमशाहीला टाकू मोडो, अधोक्षज महाराजांना देव निवडो. हुकुमशाहीला टाकू मोडो, अधोक्षज महाराजांना देव निवडो. हुकुमशाहीला टाकू मोडो, अधोक्षज महाराजांना देव निवडो. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदू बॅटरी पण लो झाली. हॅलो आदू. हॅलो इंदू. अरे शेवटची बस निघून गेली. आयोजकांमुळे जरा उशीर झाला बघ, आणि फोनची बॅटरी पण संपत आली. आदू अरे बापरे, आता कशी येणार तू? काय माहित आता. नाही तर थांब, मी येतो तुला घ्यायला. हॅलो हॅलो इंदू. इंदू हॅलो हॅलो हॅलो. झाला स्विच ऑफ. कशी जाऊ मी आता? दादा 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 थांबवा थांबवा थांबवा. इंद्रायणी, तू एवढ्या रात्री इकडे काय करतेस? घरीच निघालीस ना? चल सोडतो तुला. अगं मी खाणार नाहीये किंवा मारूनही टाकणार नाहीये तुला, विश्वास ठेव. नाही म्हणजे तू असा इकडे अचानक. अगं फक्त निमिळीतलीच माणसं आजारी पडतात असं नाही, इथली सुद्धा पडतात. पेशंट बघायला आला होतास? अगं मी सरपंच पदाच्या निवडणुकीला जरी उभा राहिलो असतो ना, तरी माझ्या डॉक्टरकीचा पेशा अजून सोडला नाहीये मी. आणि मुळातच मी एक रिस्पॉन्सिबल डॉक्टर आहे, यावर शंका घ्यायची काही गरजच नाही. असो, बराच उशीर झालाय, तुला आता काही बस रिक्षा वगैरे मिळणार नाही. बस गाडीमध्ये मी सोडतो तुला. तुझं घर माहितीये मला. नाही नको नको, मी माझी जाते. ठीक आहे, तू एक काम कर, अधोक्षजीला फोन कर, तो घ्यायला येईल ना तुला. तोवर थांबतो मी. काय झालं? एवढं तर करूच शकतेस ना तू. नाही ना, फोनची बॅटरी गेली. अरे बाप रे, आता मात्र हद्द झाली हा इंद्रायणी. अगं अनोळखी गाव, फोनची बॅटरी डेड, आता तुला रिक्षा बस काही मिळणार नाही तरी तू माझ्या बरोबर यायला तयार नाही. की एकमेकांना परके झालोय का आपण? म्हणजे नातं म्हणून सोड, पण माणूस म्हणून तरी ओळखतो ना आपण एकमेकांना. आणि
मी काही रस्ता वाकडा करत नाहीये. तुला जिकडे जायचं तिथेच मलाही जायचं. ठीक आहे, मी आपलं सौजन्य म्हणून विचार. बंद का लागतोय? हॅलो. हॅलो हॅलो नंदन भाऊ, सॉरी रात्री फोन करतोय, पण ती इंदुताई व्यवस्थित पोचल्या हे सांगण्यासाठीच फोन केला ना. अहो नाही, इंदू पोहोचलीच नाही अजून. असं कसं? ते केव्हाच गेल्या इथून. तिचा फोन पण लागत नाहीये. रस्त्यात असेल, मग येत असेल. थँक्यू. ठीक आहे. आदू, अरे चल ना, लोक थांबलेत. हा चल.